तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं BMS मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर आज आपण कल्पना निर्माण 2 ह्यामधली तिसरी कल्पना म्हणजेच पथ्य कल्पना हे आज आपण पाहणार आहोत। ह्याच्यावर नेहमी परीक्षेमध्ये एक LAQ, एक SAQ आणि 2 MCQ पडू शकतात। तर आपण सर्वप्रथम पथ्य कल्पना, आता नावातच आहे पथ्य म्हणजे काय, आपण जे पथ्य वगैरे पाळतो त्यानुसार आपण जे अन्न सेवन वगैरे करतो ही कल्पना म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये ही आपल्याला येणारी पथ्य कल्पना आहे। त्याची सर्वप्रथम आपण व्याख्या पाहूया। व्याख्या काय व्हा, पथ्य म्हणजे काय, हितकर म्हणजे शरीरासाठी जे चांगलं असतं, शरीरासाठी जे हे असतं पोषक असतं, शरीराला जे चांगलं ठेवतं, जे शरीरासाठी हितकर आहे म्हणजेच काय, पथ्य म्हणजे हितकर, पथ्य म्हणजे उपयुक्त असणारे, उपयुक्त, योग्य म्हणजे स्वास्थ्यवर्धक आहे, म्हणजे स्वास्थ्याला चांगलं ठेवणार, म्हणजे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे। पुन्हा स्वास्थ्य रक्षक आहे, स्वास्थ्य म्हणजे आपल्या स्वास्थ्याचं रक्षण करणारे, व्याधी नाशनार्थ म्हणजे जे व्याधी वगैरे आहेत ते त्याचा नाश करू शकतं, म्हणजे व्याधीवर उपयुक्त आहे। पुन्हा उपयुक्त बल प्रदान करणार आहे म्हणजे बल देणार आहे। पुन्हा व्याधी होऊ नये म्हणून योग्य आहे, म्हणजे बाबा कोणती एखादी व्याधी वगैरे होऊ नये म्हणून योग्य वा उपयुक्त आहार विहार मनाला प्रिय असेल ते पथ्य, म्हणजे जे मनाला चांगलं असणारं आवडणारं जे आहार विहार करतो आपण ते, या प्रकरणात आहार्य पथ्यद्रव्यांचा विचार करावा लागतो। म्हणजे हे दैनंदिन जीवनामध्ये आपण जगत असताना आपण पाहतो की पथ्यकल्पना ही आपल्याला दैनंदिन जीवनात भेटतेच। म्हणजे आता श्लोक पाहून घेऊया। पथ्य सती गदार्थस्य कियो औषध निषेवेन, पथ्य सती गदार्थस्य किमो औषधी निषेवेन, ह्या श्लोकाचा अर्थ आपण पाहूया। म्हणजे की बा म्हणजेच पथ्याने आहार विहार असल्यास औषध सेवनाची आवश्यकता काय। म्हणजे आता समजा पथ्यानं जर आहार विहार असेल, म्हणजे आता समजा एखादा आपल्याला आजार झाला असेल, एखादी व्याधी वगैरे झाली असेल, तर डॉक्टर सांगतो की बाबा ह्याच्यानुसार तुम्ही आहार घ्या, तेलकट वगैरे खाऊ नका, चांगली फळं वगैरे खा, आपल्याला म्हणतात आहार चांगला घ्या, मुगाची खिचडी वगैरे, असं आपल्याला एक तुम्हाला म्हणजे असं समजण्यासाठी एक्झाम्पल देतो की म्हणजेच पथ्याने आहार विहार असल्यास औषध सेवनाची नेमकी आवश्यकता काय बाबा, औषध कशामुळे घेऊ शकतो आपण, असं त्यांनी क्वेश्चन केलेलं आहे। तसेच पथ्याने न राहिले, समजा एखादं पथ्य पाळून, समजा एखाद्याला डायबिटीज वगैरे आहे तर डॉक्टर त्यांना सल्ला देतात, पथ्य पाळायला सांगतात, तर म्हणजे कोणतं अन्न खायचं आहे, कोणतं म्हणजे जेवण वगैरे घ्यायचं आहे, तर तसेच पथ्याने न राहिले तर औषध सेवनाचा उपयोग काय बाबा, म्हणजे पथ्यानं जर राहिलंच नाही तर मग औषध सेवनाचा उपयोग काय हे तर आपण त्यानंतर पाहूया। आता पहा, पथ्य कल्पना आयुर्वेदशास्त्र व चिकित्सेचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे। चिकित्साचा एक प्रमुख आधारस्तंभ आहे आयुर्वेदशास्त्रामध्ये कोणती, पथ्य कल्पना। आता पहा सेकंड पॉईंट, पथ्य कल्पनाचे हे काय 4 प्रकारच्या पेय आहेत। किती प्रकारच्या पथ्य कल्पनामध्ये, 4 प्रकारच्या पेय आहेत। कोणत्या, मंड, पेया, यवागू, विलेपी। तुम्ही संहितेमध्ये हे शिकलेलेच आहात तरी आपण ओव्हरव्ह्यू करून घेऊया। मंड, पेया, यवागू, विलेपी। पहा त्यानंतर आपण बघू श्लोक आहे, सिक्तके रहितो मंडः पेया सिक्तः संनिवंतः यवागू बहुसिक्ताः स्यात् विलेपी विरलद्रवा। ज्याला श्लोक हा पाठ होतो त्याला वेल बेटर, नाही झालं तरी आपल्याला कंटेंट लिहिलं तरी जमून जाईल। सिक्तके रहितो मंड म्हणजे सिक्तके रहितो मंड म्हणजे काय, भात नसलेलं। आता जे रूमवर राहतात मुलं किंवा हॉस्टेलवर राहतात ज्यांच्याकडे गॅस आहे त्यांना माहीत असेल की ज्यांनी कधी भात बनवला असेल, कधी खिचडी बनवली असेल, त्यांना चांगलं माहीत आहे की बाबा हे इमॅजिन करून तुम्ही लिहू शकता। हे तसं सिक्तके रहितो मंड म्हणजे काय, मंड म्हणजे काय, भात नसलेलं, म्हणजे त्याच्यामध्ये जास्त भात नाही आहे, फक्त पाणी आहे। ओके, पेया सिक्तके संनिवंतः म्हणजे थोडेसे भाताचं कण आहे आणि थोडंसं पाणी आहे। ओके, यवागू भविसिक्ता म्हणजे काय, पातळ भाग आहे मंडाचा, म्हणजे थोडंसं ते भातामधलं जे पाणी असतं ते पातळ भाग मंड, आणि भात कण अधिक म्हणजे जास्त भाताचे कण जास्त असतात त्याच्यामध्ये। म्हणजे आपण लापसी खातो ना कधी ती लापसी कशी असते, पातळ असते आणि त्याच्यामध्ये थोडं म्हणजे असं बारीक कण असतात भाताचे। ओके, आता स्यात् विलेपी विरलद्रवाः म्हणजे भाताचे कण हे जास्त असतात आणि मंड अत्यल्प असतं, म्हणजे एखादी वेळेस थोडी आपण पातळ खिचडी खातो ना तेच आहे विलेपी म्हणजे भाताचे कण जास्त असतात आणि एकदम पाणी काय असतं, एकदम कमी असतं, किंचित असतं। पुन्हा बघूया, व्याधीग्रस्त उदाहरणार्थ ज्वर असेल म्हणजे ताप असेल, अतिसार असेल, आमवात असेल, तसेच मंद अग्नी असेल ज्याची जठराग्नी मंद झालेली आहे, विषम अग्नी असेल, रुग्णांना आहार देता येत नाही। म्हणजे समजा आपल्याला तुम्ही डॉक्टरकडे गेलात, एखादा व्याधी वगैरे झाला असेल, ताप आली असेल, अतिसार झाला असेल, आमवात वगैरे झाला असेल, तर ते डॉक्टर काय सांगतात किंवा रुग्णांना म्हणजे ते जशाला तसं आहार देता येत नाही ना, ते आपल्याला पथ्य पाळावंच लागतात काही, म्हणजे तेलकट वगैरे खायला जमत नाही। असं एक्झाम्पल देऊन तुम्हाला सांगतोय, तो ज्या रोगाने पीडित असेल, म्हणजे ज्या व्याधीनं तो पीडित असेल, ज्या रोगानं पीडित असेल त्यानुसार हितकर म्हणजेच पथ्य आहार द्यावा लागतो। म्हणजे एक्झाम्पल की डायबिटीज बाबा,
डायबिटीज म्हणजे काय करतो, जास्त गोड खायला जमत नाही, जास्त गोड चहा प्यायला जमत नाही. तसंच इथं म्हणजे त्या पथ्यानुसार आपल्याला त्या काय करावा लागतो, आहार द्यावा लागतो. रुग्ण रोगमुक्त झाल्यावर म्हणजेच रोगाची लक्षणे जसेच ज्वर, अतिसार नाहीसा झाल्यावर लगेच सर्वांच्या बरोबरीने नेहमीचा आहार देता येत नाही. म्हणजे बाबा एखाद्या वेळेस चिकित्सा वगैरे करून ट्रीटमेंट घेऊन जशाल तसं, म्हणजे आता एखाद्या वेळेस ताप आली असेल, अतिसार झाला असेल, हे समजा आता नाहीसा झाला आहे म्हणजे कमी झाला आहे, लगेचच्या लगे आपल्याला काय करता, लगेचच्या लगे आपल्याला तेलकट वगैरे खाता येतं का, नाही खाता येत. म्हणजे हळूहळू आपल्याला पथ्य ते घेता येतात. म्हणजे हळूहळू आहार चालू करता येते, लगेचच्या लगे आपल्याला आहार चालू करता येत नाही खायला. मग नंतर त्याचं कारण काय बाबा, कारण काय होतं की म्हणजे रुग्ण रोगमुक्त झाल्यावर लगेच म्हणजे कसं देता येत नाही त्याला आहार. तर त्याचं कारण काय की काय अग्नी म्हणजे आपल्या शरीराची जी जठर अग्नी वगैरे आहे, काय अग्नी मंद असतो, लगेचच्या लगे ती प्रदीप्त होत नाही. काय अग्नी मंद असतो म्हणजेच काय अग्नीचे बलानुसार, म्हणजे शरीराच्या बलानुसार व काय अग्निवर्धक पाचक लघु असा आहार द्यावा लागतो. म्हणजे लगेचच्या लगे गुरु आहार त्याला देता येत नाही. गुरु आहार काय पचायला काय जातो, जड जातो. लगेचच्या लगे जर आपल्याला व्याधी बरा झाला असेल, लगेचच्या लगे ते आपल्याला काय आपल्या शरीराला ते ॲक्सेप्ट करत नाही, तो जड असतो. त्याच्यामुळं काय थोडंसं लघु आहार त्याला द्यावा लागतो. पुन्हा नंतर आता कृतान्न कल्पना इम्पॉर्टंट आहे, कधी कधी विचारू शकतात SQ म्हणून. आता कृतान्न कल्पनामध्ये काय पहिलं बघू, मंड म्हणजे काय, आत्ताच पाहिलं आपण त्या श्लोकानुसार बघू. मंड म्हणजेच काय, भात शिजल्यानंतर भात कण विरहित भाताची पेज. म्हणजे आता ज्यांनी खिचडी बनवली असेल, ज्यांनी खिचडी बनवली असेल रूमवर वगैरे गॅस असेल तर भात त्यांना चांगलंच माहीत आहे. भात शिजल्यानंतर भाताचे कण विरहित भाताची पेज, म्हणजे त्याच्यामध्ये भात कण काय असतात, भात कण एकदम कमी असतात आणि जास्त पाणी असतं. पुन्हा नंतर पेया म्हणजे काय, मंडासोबत किंचित भाताचे कण असतात. म्हणजे पाणी जास्त असते आणि किंचित भाताचे कण असतात, एकदम थोडे भाताचे कण असतात. पुन्हा नंतर आता येवागू बघू. येवागू म्हणजे काय, मंड जलीय पातळ भाग कमी व भाताचे कण अधिक. म्हणजे भाताचे कण अधिक असतात. म्हणजे आपण जे भात खातो नेहमी त्याच्यामध्ये कसं असतं, खिचडी असेल भात असेल त्याच्यामध्ये थोडं पाणी असतं, जलीय पातळ भाग असतं आणि भाताचं कण अधिक असतं. म्हणजे जसं की लापसी अशीच असते. पुन्हा नंतर विलेपी म्हणजे काय, भाताचे कण होय जास्त डायरेक्ट. आता हे झालं डायरेक्ट भात झाला, भाताचे कण जास्त असतात. मुख्य घटक व मंडजलीय भाग एकदम किंचित असतं, एकदम किंचित द्रव्य भाग असतं आणि भाताचे कण जास्त असतात, म्हणजे जसं की भात. आता पुन्हा नंतर बघू जलाचे प्रमाण. ह्याच्यावर MCQ कधी विचारू शकतात पेपरमध्ये. दलहनानुसार जलाचे प्रमाण बघू. पहिलं अन्न म्हणजेच काय, भात बनविताना पंचगुण म्हणजे औषधी सिद्ध जल हे पंचगुण वापरतात. किती पंचगुण वापरतात बनविताना, भात बनविताना किती पंचगुण. MCQचा पॉईंट आहे. येवागू षडगुण म्हणजे 6, मंड 14 गुण वापरतात. किती 14 गुण. आणि विलेपी चतुर्गुण. हे MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, लक्षात ठेवा. किती आणि भात बनविताना किती पंचगुण. येवागू 6 गुण, मंड 14 गुण आणि विलेपी चतुर्गुण सगळ्यात कमी. पुन्हा नंतर त्याचे गुण बघू. मंडगुण काय, मंडाचं गुण काय, मंड म्हणजे काय होतं, एकदम मंड म्हणजे काय बघितलं होतं आपण. मंड म्हणजे एकदम किंचित भातकण होते आणि पाण्याचा भाग जास्त होता, पाणी जास्त होतं त्याच्यात. मंड म्हणजे आत्ताच सांगितलं तुम्हाला. मंडाचे गुण काय बघू. अग्निदीपक आहे, वातानुलोमक आहे, स्वेदकारक आहे आणि तृप्तिकार आहे, म्हणजे मनाला तृप्ती देणार आहे. ओके. पुन्हा पेयाचे गुण काय, लघु आहे, एकदम लघु आहे. दीपन आहे, बस्तीशोधक आहे, क्षुधा, तृष्णा आणि श्रम. ओके. पुन्हा विलेपीचे गुण बघू. विलेपीचे गुण काय, ग्राही आहे, एकदम बल्य देतं, वातनाशक, वाताचा नाश करतं, शूलनाशक आहे, अतिसारनाशक आहे आणि पाचन करणार आहे. ओके. पुन्हा विलेपीचे समजा इथं येवागूचे आपण 2 प्रकार पाहूया. येवागूचे कोणते, क्वाथसाध्य येवागू आणि कल्कसाध्य येवागू. MCQला कधी विचारतात कल्कसाध्य येवागू आणि क्वाथसाध्य येवागू. MCQच्या दृष्टीने हे महत्त्वाचा पॉईंट आहे. सुश्रुत आणि येवागूचे 4 प्रकार सांगितले. किती सुश्रुतांनी 4 प्रकार मानलेले आहेत. किती सुश्रुत आणि येवागूचे 4 प्रकार मानलेले आहेत. कधी MCQला विचारतात. पुन्हा पहिलं पॉईंट, येवागू कल्पना औषधी सिद्ध जला क्वाथपासून बनवली जाते. येवागूची ही कल्पना आहे. येवागू कल्पना काय करतात, औषधी सिद्ध जल क्वाथापासून, म्हणजे औषधी सिद्ध जल क्वाथापासून बनवली जाते. कोणती, येवागू कल्पना. पुन्हा नंतर दुसरा पॉईंट, औषधी सिद्ध जल व तांदूळ याद्वारे सिद्ध केलेल्या कल्पनाला येवागू म्हणतात. म्हणजे औषधी सिद्ध जल जे असतात, औषधी टाकून केलेलं जल जे असतं आणि जे तांदूळ असतं
याद्वारे सिद्ध केलेल्या कल्पनेला युवागू म्हणतात. समजलं. पुन्हा नंतर क्वाद साध्य युवागू पाहूया. आपण 2 प्रकार बघितले ते होते युवागूचे, क्वाद साध्य युवागू आणि कल्क साध्य युवागू. पहिल्यांदा आपण बघू क्वाद साध्य युवागू. क्वाद साध्य युवागू म्हणजे काय हो, पाणी न वापरता औषधी द्रव्यांचा क्वाथ वापरावा. म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी वापरत नाही, पाणी न वापरता औषधी द्रव्यांचाच क्वाथ वापरायचा फक्त. ओके. पुन्हा कल्क साध्य युवागूमध्ये काय, विशिष्ट औषधी द्रव्यांचा कल्क वापरला जातो. ह्याच्यामध्ये क्वाथ वापरायचा औषधी आणि ह्याच्यामध्ये कल्क वापरायचा औषधी. समजलं किती सोपं आहे पहा. पुन्हा नंतर आपण युष कल्पना पाहू. आता ह्याच्या कल्पना पाहू. पत्यकल्पनाची आपण पहिली कल्पना आहे युष कल्पना. युष कल्पनामध्ये काय, आता ह्या श्लोकावरूनच सगळे पहा. कल्कद्रव्यम पलम शुंठी, कल्कद्रव्यम पलम शुंठी पिपळी चार्गक कार्शिकी वारी प्रस्थेन विपचेतसह द्रवयुषु उच्यते. शारंगर संहितेनुसार हा श्लोक आहे. आता पहा, कल्कद्रव्यम पलम शुंठी. कल्कद्रव्य म्हणजे कोणकोणते, तूर असेल, द्विदल धान्य त्याच्यापासून औषधी कल्क तयार केलं जातं. म्हणजे तूर, मूग, हरभरा वगैरे जे आहेत द्विदल धान्य, ह्याच्यापासून कल्कद्रव्य हे. आणि पलम शुंठी किंवा पिंपळी वगैरे हे प्रक्षेपद्रव्य वगैरे टाकतात. चार्ग कार्शिकी वारी प्रस्थेन, वारी म्हणजे काय, जल म्हणजेच पाणी. ओके. विपचेतस द्रवयुषम उच्यते, ह्यालाच युष म्हणतात. पहा आता युष कल्पना पाहू. पत्यकल्पनाचे भेद पाहू आपण. पत्यकल्पनाचे भेद पाहू. हे आपण नंतर पाहणार आहोत. ह्याचे युष कल्पना नंतर पाहणार आहोत खाली. त्यानंतर मित्रांनो आपण पाहूया पत्यकल्पनाचे भेद. पत्यकल्पनाचे हे भेद ह्याच्यावर MCQ हमखास पडतो. आत्ता ह्या पेपरला MCQ विचारले गेलं ह्याच्यावर. आता पहा, शुकधान्ययुक्त कोणते, यवागू आहे, मंड आहे, पेया, विलेपी, हे शुकधान्ययुक्त. शमीधान्यमध्ये काय, युष. शमीधान्य म्हणजेच काय, युष. पुन्हा नंतर शमीधान्य एवं शाकयुक्त कोणते, खड आणि कांबली. MCQ. शुकधान्य कोणते होते, यवागू, मंड, पेया वगैरे, म्हणजे तांदूळ वगैरे जे आहेत, तांदळा वगैरे पासून जे यवागू, मंड, पेया, विलेपी तयार करतात ना. पुन्हा शमीधान्य म्हणजे काय, द्विदल धान्य, त्याच्यावरून आपण युष वगैरे तयार करतो. पुन्हा नंतर शमीधान्य एवं शाकयुक्त हे कोणते, खड आणि कांबली घेतात. पुन्हा फलयुक्त कोणते, राख किंवा शाडो. हे सगळे MCQचे पॉईंट आहेत. पहा, दहीद्वाश हे काय, दहीद्वाश म्हणजे काय, ताक येतं, मथिन येतं, छटी छक्का येतं आदी. ओके. कृत तथा आकृत भेद 2 प्रकारचे आहेत. कृत किंवा आकृत भेद हे 2 प्रकारचे आहेत. पुन्हा नंतर MCQचं पॉईंट आहे हे पण. षडांग धरणाने 3 प्रकार यवागूचे सांगितलेले आहेत. कोणकोणते, मंड, पेया, विलेपी. सुश्रुतांनी 4 मानले होते. सुश्रुतांनी किती मानले होते, सुश्रुतांनी 4 आणि षडांगधरांनी किती, 3. कन्फ्यूज व्हायची गरज नाही आहे, खूप सोपं आहे. षडांगधरांनी 3, सुश्रुतांनी 4 मानले होते. सुश्रुतांनी 3 कोणते मानले, मंड, पेया, विलेपी. निर्माण विधी पाहू आपण ह्याची. काय, षडांगधर संहितेनुसार किती, 1000 ग्राम म्हणजेच किती, 16 तोळे. 1000 ग्राम म्हणजे 16 तोळे औषधी द्रव्य घ्यायचे. नंतर 4 लिटर पाणी म्हणजे 64 तोळे. 4 लिटर पाणी म्हणजे काय, 64 तोळे घ्यायचं. 4 लिटर पाणी घेतलं, त्याला उकळून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 1.5 ग्राम ते 1.750 ग्राम किती शिल्लक राहिली असतात, त्याला उतरून घ्यायचं आणि त्याला यवागू म्हणतात. किती सोपं. यवागू म्हणजेच काय, किंवा औषधी द्रव्य घेतली, किती, 16 तोळे औषधी द्रव्य घेतली, त्याच्यामध्ये 4 लिटर पाणी टाकलं, त्याला उकळून घेतलं आणि 1.5 ते 1.75 ग्राम किती शिल्लक राहिली असतात, त्याला उतरून घ्यायचं, त्याला यवागू म्हणतात. पुन्हा नंतर आपण पत्यकल्पनाची पहिली कल्पना पाहू. युष कल्पना. काय, कल्कद्रव्यम फलम शुट्टी पिंपली चार्ग कार्शिकी वारी प्रस्थेन विपच्चेत द्रव्ययुष्यम उच्यते. कल्कद्रव्य म्हणजे कोणकोणते, द्विदल धान्य कोणकोणते, तूर, मूग, हरभरा वगैरे कल्कद्रव्य झाले. फलम शुंठी पिंपळी वगैरे त्याच्यावरून आपल्याला फोडणी देण्यासाठी किंवा वगैरे त्याच्यामध्ये वरून टाकतात. चार्ग कार्शिकी वारी प्रस्थेन, वारी म्हणजेच काय, पाणी विपच्चेचं द्रवयुष्यचे, त्यालाच आपण युष म्हणतो. ते युष कसं तयार केलं जातं, निर्माण विधी पाहू त्याची. 50 ग्राम काय करायचं, द्विदल धान्य घ्यायचं. 50 ग्राम मूग, हरभरा वगैरे हे काय घ्यायचं, द्विदल धान्याचा शिजवून कल्क घ्यायचा. कल्क औषधी तयार करायचं. मूग, तूर, उडीद, हरभरा वगैरे जे द्विदल धान्य 50 ग्राम घेतले. त्यानंतर आपण काय केलं, त्यात शुंठी पिंपळी चूर्ण घेतलं, किती, 5 ग्राम घातले. हे श्लोकावरून हीच निर्माण विधी आहे, श्लोकावरून तुम्हाला समजत पण असेल. त्यात शुंठी किंवा पिंपळी चूर्ण किती, 5 ग्राम घालावे. नंतर काय केलं, त्याचं मिश्रण केलं. त्यात 800 ml पाणी घातलं. 800 ml पाणी घातलं, त्याला शिजवलं. या द्रव्याला युष असे म्हणतात.
युष म्हणजे काय, आपण जे शेरवा वगैरे पितो, कशाचा, समजा खिचडी वगैरे जे बनवताना ते जे पाणी जास्त सगळं फोडणी वगैरे देऊन जे हे करतो आपण, ते जे ह्याच्यामध्ये खोकला वगैरे जास्त येत असेल, ते आपण जे शेरवा वगैरे पितो ना, ते तसं त्याच टाईपचं आहे. म्हणजे 50 ग्राम मूग वगैरे घेतलं, मूग हरभरा वगैरे द्विदल धान्य घेतले, त्याच्यामध्ये काय केलं, सुंठी पिंपळी चूर्ण घातली 5 ग्राम, त्याचं मिश्रण केलं, 800 मिली पाणी घेतलं, त्याला शिजवलं आणि त्याला ज्यूस असे म्हणतात. किती सोपं आहे पहा युष. इमॅजिन करून तुम्ही लक्षात ठेवू शकता. युष प्रकार किती आहे, युषाचे प्रकार आहेत किती, 2 आहेत. ससंस्कृत युष, असंस्कृत युष. ससंस्कृत युष किती, ससंस्कृत विषमध्ये काय, हिंग, जिरे, लवण, ह्याला काय फोडणी दिलेले कृत युष असे म्हणतात. म्हणजे ज्याने आपण फोडणी देतो ना, म्हणजे हिंग घालून, जिरे घालून, लवण घालून जे फोडणी देतो आपण, त्या द्रव्याला काय कृत युष असे म्हणतात. आणि असंस्कृत युष, संस्कृत युषलाच काय म्हणतात, कृत युष असे म्हणतात, MCQ. आणि असंस्कृत युष, असंस्कृत युष म्हणजे काय, ते फोडणी न देता, म्हणजे ज्याला फोडणी न देता केलेलं असतं त्याला अकृत युष असे म्हणतात. असंस्कृत युष किंवा अकृत युष असे म्हणतात. आय होप तुम्हाला चांगलं समजत असेल. पुन्हा नंतर महर्षी कश्यपानुसार काय, युषाचे 25 प्रमुख प्रकार आहेत. किती, 25 प्रमुख प्रकार आहेत. MCQचे पॉईंट आहेत, लक्षात ठेवा. दोषभेदाने 75 प्रकार. किती, 75 प्रकार दोषभेदाने. युषाचे प्रमुख प्रकार किती, 25. दोषभेदाने किती, 75 प्रकार. रस आश्रयाने किती, 50 प्रकार. आता पाहू, रस आश्रयाने 50 प्रकार आहेत. कोणकोणते, कषाय मधुर 25, कषाय आम्ल 25. दोषाच्या अनुसार किती, 75 प्रकार आहेत. यापनाच्या वेळेस म्हणजे काय, असाध्य किंवा साध्य, किती, 75 प्रकार आहेत. आणि कृत अकृत किती आहेत, पहिलं कृत, दुसरं अकृत आणि तिसरं कृत अकृत. ओके, समजलं असेल आय होप. पुन्हा नंतर युषाचे गुण बघू. युषाचे गुण कोणकोणते, रुचिकारक आहे, मनाला आवडणार आहे, पुन्हा दीपन करतं, वृक्ष आहे, स्वर आहे, वर्ण, बल, अग्निवर्धक आहे, स्वेदल आहे. पुन्हा नंतर स्निग्ध व उष्ण आहे, स्निग्ध व उष्ण गुणाने काय, वातग्न कार्य करतं. बरोबर आहे. युषाचे गुण आहेत, रुचिकारक, दीपन, वृक्ष, स्वर, वर्ण, बल, अग्निवर्धक, स्वेदल, स्निग्ध किंवा उष्ण गुणाने काय करतो, तो वातग्न कार्य करतो. पुन्हा नंतर तक्र कल्पना म्हणजे ताकाची कल्पना. आता ग्रामीण भागात म्हणजे गावाकडे जे राहणारे पोरं आहेत त्यांना ताक कसं बनवितात वगैरे हे सगळं चांगलं माहीत असेल. ताक, न तक्रम सेवी वेयते कदाचिन्न तक्रदग्धधा प्रभवंती रोगाः यथा सुराणामृत प्रादानः तथा नराणाम भुवि तक्रामाकः. हे भावप्रकाशनुसार श्लोक आहे, एकदा वाचून घ्या तुम्ही. पुन्हा नंतर तक्र म्हणजे काय, तक्र ह्या श्लोकाचा अर्थ असा आहे की तक्र हे अमृता समान आहे बाबा. देव त्यावेळेस ना म्हणजे देवानं सांगितलेलं आहे की बाबा हे अमृता समान आहे आणि हे मनुष्यासाठी सुद्धा काय, ताक हे अमृता समान आहे, त्या श्लोकाचा अर्थ आहे. तक्राचे प्रकार स्नेहयुक्त किंवा स्नेहाकडून. म्हणजे स्नेहयुक्त म्हणजे साय वगैरे, आपण बघतो ना दुधापासूनच आपण ताक वगैरे सगळं तयार करतो, जे साय वगैरे आलेली असते जास्त, म्हणजे दही वगैरे, हे साययुक्त, स्नेहयुक्त. आणि स्नेह काढून असं. पुन्हा नंतर तक्राचे प्रकार किती, 3 आहेत. 3 कोणते, घोल, मयीत आणि तक्र. तक्राचे प्रकार किती, 3. लक्षातच ठेवायचं आहे, घोल, मयीत आणि तक्र. घोल म्हणजेच काय, साययुक्त आणि साययुक्त, पाणी न घालता, म्हणजे जी साय आलेली असते वरी आणि त्याच्यामध्ये पाणी न घालता फक्त साय आलेली असते. पुन्हा त्यानंतर पाहूया मयीत. मयीत म्हणजे काय, दह्यामध्ये स्नेहाकडून व पाणी न घालता, म्हणजे दह्यामधून स्नेहाकडून, म्हणजे दह्यामध्ये जी साय आलेली असते त्याच्याकडून आणि त्याच्यामध्ये पाणी न घालता. ताक म्हणजे काय, दह्यामध्ये दह्याच्या अर्धे 1/4 तक्र तयार होतो. ताक कसा तयार करतो तुम्हाला माहिती आहे का, दह्यामध्ये दह्याच्या अर्धा 1/4 ताक तयार होतो. आता गुण म्हणजे ताकामध्ये थोडंसं स्नेहयुक्त भाग असतं, तुम्ही ताक पिलाच असेल, स्नेहयुक्त भाग असतं. आणि 1/4 म्हणजे जे राहिलेलं असतं, म्हणजे पाणी वगैरे थोडंसं ते स्नेह भाग राहिलेलं असतं, ते तसं ताक तयार केलं जातं. पुन्हा नंतर त्याचे गुण पाहू. गुण काय आहे ताकाचे, मधुर आम्ल रस प्रदान आहे, आंबट लागतं, मधुर असतं थोडंसं. पुन्हा वीर्य काय, उष्ण, MCQचा पॉईंट. वीर्य काय, उष्ण. आपल्याला काय वाटतं ताक खूप थंड असतं वगैरे, पण त्याचं वीर्य काय, उष्ण आहे, MCQचा पॉईंट. पुन्हा मधुर विपाक आहे. कोणता विपाक आहे, मधुर विपाक आहे. झालं. पुन्हा आता उपयोग काय त्याचा, अतिसारनाशकावर, ग्राह्य, गर्विषय, विषमज्वर, तृष्णा, छर्दी, लालास्त्राव, मेदनाशक, कफवातनाशक, हृदय, पुन्हा मूत्रकुच्छनाशक आहे. काय अतिसारनाशक आहे, ग्राह्य, गर्विष, विषमज्वर, तृष्णा, छर्दी, लालास्त्राव, मेदनाशक, कफवातनाशक, हृदय मूत्रकुच्छनाशक आहे. पुन्हा नंतर तक्र प्रक्षेप द्रव्य म्हणजे वरून जे टाकतात ते द्रव्य वगैरे, ते कोणते आहेत बघू आपण. ते MCQच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं पॉईंट आहे. वातव्याधीवर सेंदव घालतात
ताकावरून. पुन्हा नंतर पित्तज व्याधीवर काय घालतात, शर्करा म्हणजे साखर घालतात पित्तज व्याधीवर. आणि कफज व्याधीवर काय, त्रिकटू, सुंठ मिरे पिंपळी हे वरून टाकतात. काय वात व्याधीवर सेंधव टाकलं. पुन्हा पित्तज व्याधीवर आपण ताकावरून काय टाकलं, साखर टाकली. आणि पुन्हा नंतर कफज व्याधीवर त्रिकटू टाकलं. चालेल. पुन्हा नंतर पहा, शीतकाळात कफज व्याधीत स्त्रोतस अवरोध झाला समजा, तर काय करायचं, त्याला हे द्यायचं वरचे. ओके. आणि उरक्षत पीडित असेल, उष्णकाळ असेल, मूर्छा असेल, भ्रम असेल, दाह, रक्तपित्त असेल तर ताक द्यायचा नाही. आणि शीतकाळामध्ये, थंडीच्या काळामध्ये कफज व्याधीमध्ये स्त्रोतस अवरोध झालेला असेल तर काय करायचं, द्यायचं आहे ताक. ओके. पुन्हा नंतर तिसरी कल्पना पाहू, कृशरा कल्पना. पुन्हा त्यानंतर मित्रांनो आपण तिसरी कल्पना पाहणार आहेत, कृशरा कल्पना. कृशरा कल्पनाला आपण काय म्हणतो, त्रिशरा आपण म्हणतो. काय म्हणतो, त्रिशरा आपण म्हणतो. पहा, कृशरा तिलतंडलू माशकृशत यवागू. कृशरा तिलतंडलू माशकृत यवागू म्हणजे तांदूळ असेल, मूग डाळ असेल, लवण, अद्रक, हिंग, हरिद्रा आणि त्याच्यामध्ये 6 पट पाणी टाकून जे तयार केलं जातं त्याला कृशरा म्हणतात. काय करतात, तांदूळ असेल, मूग डाळ असेल, लवण असेल, अद्रक असेल, हिंग, हरिद्रा म्हणजेच हळद, त्याच्यामध्ये काय करायचं, 6 पट पाणी घालून जी तयार केली जाते त्याला कृशरा म्हणतात. झालं. सोपी आहे की नाही कृशरा कल्पना. पुन्हा नंतर पहा गुण, त्याचे कृशराचे गुण बघूया. बल्य आहे, गुरु आहे, पित्त, कफवर्धक आहे, कफर वाढवणार आहे, वातनाशक आहे, शुक्रलय, बुद्धिप्रदायक आहे, बुद्धी देणार आहे, विष्टम्य आहे आणि मलमूत्रवर्धक आहे. झाली आपली शर्करा कल्पना, झाली आपली कृशरा कल्पना. त्यानंतर पाहूया आपण अन्न कल्पना. अन्न कल्पनाच आपण काय म्हणतो, भात म्हणतो. काय म्हणतो, भात म्हणतो. अन्नम पंचगुणम तेले, या ढालानुसार हे श्लोक आहे. अन्नम पंचगुणम तेले म्हणजेच अन्न म्हणजेच काय, भात. अन्न म्हणजेच काय, भात. त्याची आता निर्माण विधी पाहू. निर्माण कसं केलं जातं, स्वच्छ तांदूळ जलाने 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं. म्हणजे एक स्वच्छ तांदूळ घ्यायचं, त्याला 3 ते 4 वेळा धुवून घ्यायचं. धुवून घेतलं, धुतलेले तांदूळ तसंच राहू द्यायचं. काय करायचं, धुतलेलं तांदूळ तसंच राहू द्यायचं. थोडं फुगल्यावर दुसऱ्या करण्याच्या पात्रात 5 पट पाणी उकळाच्या पाण्यात किंचित फुगलेले तांदूळ टाकावेत. म्हणजे दुसरं पात्र घ्यायचं आणि त्याच्यामध्ये 5 पट पाणी उकळणाऱ्या पाण्यात किंचित फुगलेलं तांदूळ टाकायचं. नंतर टाकलं, पुन्हा काय करायचं, 5 पट औषधी उकळलेल्या सिद्ध जलात तांदूळ टाकावेत. म्हणजे औषधी सिद्ध झालेलं जे जल आहे त्यामध्ये काय करायचं, 5 पट औषधी सिद्ध जलामध्ये काय करायचं, उकळलेल्या तांदूळ टाकायचं. त्याच्यामध्ये तांदूळ टाकलं, तांदूळ शिजू द्यायचं. शिजू दिलं, शिजल्यावर वरचं पाणी काढून टाकायचं. वरचं पाणी काय करायचं, काढून घ्यायचं. पुन्हा पात्रावर झाकण ठेवायचं, स्वांगशीत होऊ द्यायचं. त्याला हीच काय आहे, अन्नकल्पना. अन्नकल्पना किती सोपी आहे पहा. स्वच्छ तांदूळ घेतलं, 3-4 वेळा त्याला धुवून घेतलं, धुतलेलं तांदूळ तसंच राहू दिलं. थोडं फुगलेलं जे आहे त्याला दुसऱ्या पात्रात 5 पट उकळलेल्या पाण्यामध्ये काय फुगलेलं तांदूळ त्याच्यामध्ये टाकायचं. दुसऱ्या पात्रामध्ये 5 पट औषधी जे घेतलेलं आहे, 5 पट औषधी सिद्ध जलामध्ये काय करायचं, तांदूळ टाकायचं. त्याच्यामध्ये तांदूळ शिजू द्यायचं. शिजल्यावर वरचं पाणी काढून टाकायचं आणि वरचं पाणी काढून टाकल्यावर त्या पात्रावर काय करायचं, झाकून ठेवून द्यायचं, स्वांगशीत होऊ द्यायचं. आणि तीच काय आहे, अन्नकल्पना होय. किती सोपी आहे पहा. त्यानंतर मित्रांनो आपण 5वी कल्पना पण आहोत, खडकल्पना. कोणती कल्पना, खडकल्पना. हे डलनुसार आहे. खड युषाचे युषाप्रमाणेच आहे. युषाचे विशेष रूप म्हणून सांगितलेलं आहे खड व कांबलिक. बरोबर आहे. नंतर आपण खड कांबलिको युष विशेषो तत्र खड द्विधा शतक्रः शमिधान्य शतक्र अश्च. हे सुश्रुतानुसार आपल्याला हे श्लोक सांगितलेले आहे. तुम्ही वाचून घेतलं तरी जमतंय. पहा, खड कांबलिको युष विशेषो तत्र खड द्विधा शतक्र शमिधान्यम शतक्र शाकश्च. पुन्हा नंतर पहा, युष कल्पनाप्रमाणे 16 पट तक्र मिसळून घ्यायचंय. युष कल्पनाप्रमाणेच आहे. युष कल्पना आपण आत्ताच पाहिली. पहा, युष कल्पनाप्रमाणे काय करायचं, त्याच्यामध्ये काय 16 पट ताक मिसळून घ्यायचं, त्याला उकळवायचा म्हणजे गरम करायचं. उकळविलं, पुन्हा 1/4 ते हाफ शेष ठेवायचं. त्याला हाफ शेष ठेवलं, त्याच्यामध्ये काय करायचं, त्याला फोडणी देण्यासाठी काय मरीच किंवा लवण त्याच्यामध्ये टाकायचं आणि द्रव ताक तयार झाला. हे दही होत. म्हणजे हे दही होत. पहा, काय केलं, युष कल्पनाप्रमाणे 16 पट ताक मिसळलं, त्याच्यामध्ये उकळलं, त्याला 1/4 किंवा हाफ शेष ठेवलं. त्याच्यामध्ये फोडणी देण्यासाठी काय केलं, मरीच किंवा लवण टाकलं आणि ह्यालाच काय म्हणतात, द्रव तक्र झालं आणि हेच दही होत. ओके. आता प्रकार पाहू. त्याचे प्रकार कोणते, शतक्र शमिधान्य आणि शतक्र शाक. शतक्र शमी 2 प्रकार लक्षात ठेवायचे मित्रांनो. 2 खडकल्पनेचे 2 प्रकार लक्षात ठेवायचे, शतक्र शमिधान्य आणि शतक्र शाक. शतक्र शमिधान्य आणि शतक्र शाक त्याची निर्माण विधी पाहू आपण. सर्वात प्रथम काय केलं, शतक्र शमिधान्य पाहूया आपण. शतक्र शमिधान्यामध्ये काय, ताक 2 लिटर घ्यायचं. मूग, मास, तीळ हे किती 125 ग्राम घ्यायचं.
पात्रामध्ये, एका पात्रामध्ये काय केलं आपण 2 लिटर ताक घेतलं, त्याच्यानंतर मूग, मांस, तीळ हे काही घेतलं 125 ग्राम घेतलं. त्याच्यानंतर त्याला हीट दिली, त्या पात्राला काय आपण हीट दिली, अग्नी दिली. हाफ किंवा 1/4 शेष राहिली असता त्याला काय करायचं, त्याच्यामध्ये घृत, जिरक, मरीच, जिरकनं काय करायची, फोडणी द्यायची. फोडणी कशानं द्यायची, घृतानं, जिरकनं आणि मरीचनं काय त्याला फोडणी द्यायची. हेच काय शतक्रशमी धान्य होय. शतक्रशमी धान्य म्हणजे काय बघितलं, 2 लिटर 2 लिटर ताक घेतला, मूग, मांस, तीळ 125 ग्राम घेतले. त्यानंतर त्या पात्राला हीट दिली, हाफ किंवा 1/4 शेष राहिली असता त्याला काय, त्याच्यामध्ये काय ते फोडणी कशानं दिली, घृत, जिरक, मरीचनं फोडणी दिली. हेच शतक्रशमी धान्य होय. पहा दुसरं काय आहे, शतकर शाक. शतकर शाक म्हणजे काय, सेम टू सेम प्रोसेस, फक्त थोडंसं याच्यामध्ये घटक द्रव्य बदललेली आहेत. ताक किती, 2 लिटर घ्यायचं. कपित्त, चांगेरी, मरीच, जिरक आणि चित्रक ह्याला काय करायचं, हे घ्यायचे. त्यानंतर त्याला हीट द्यायची. हीट दिली, हाफ शेष राहिले त्याला बंद करून द्यायचं हीटला. झालं, हे शतकर शाक झालं. त्यानंतर त्याचे गुण बघू, खडचे गुण बघू. हृदयाकरिता हितकर आहे, वातविकार नाशक आहे, अग्निदीपक आहे आणि कफविकार नाशक आहे. ओके, डन. पुन्हा आपण 6वी कल्पना बघू, कांबलिक कल्पना बघू. नंतर युषाचेच विशेष रूप आहे कांबलिक आणि खड. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला, युषाचेच रूप आहे कोणतं, खड आणि कांबलिक. युषासारखंच आहे, विशेष रूप आहे त्याचं. पहा कांबलिक कल्पना पाहूया. दधिमस्तवम आम्ली सिद्धस्तु युषः कांबलिकः स्मृतः. हे सुश्रुताप्रमाणे श्लोक आहे. दधिमस्तवम आम्ली दस्तु युषः कांबलिकः स्मृतः. त्याची निर्माणविधी बघू आपण. दही किंवा दह्यातून वेगळं केलेलं पाणी. तुम्ही दही बघितलेली असेल, दही पिलेली पण असेल, खाल्लेली पण असेल. दही किंवा दह्यातून वेगळं केलेलं जे पाणी असतं ते किती घ्यायचं, 2 लिटर घ्यायचं. 2 लिटर घेतलं, मग त्याच्यामध्ये काय करायचं, मूग किंवा उडीदाची डाळ 250 ग्राम घ्यायची. 250 ग्राम घेतली, त्याला उकळवायचं आणि हाफ शेष राहिली असता अग्नी बंद करून द्यायचा. आणि त्याच्यामध्ये काय करायचं, लवण, जिरक, निंबू स्वरस, विलायची लवण, जायफळ, केशर, सुगंधी द्रव्य त्याच्यामध्ये मिश्रण करून घ्यायचे आणि त्याला मंथन करावे. म्हणजे आता मंथन घुसळून वगैरे जे करतो ना आपण दही, तसंच आहे, सेम प्रोसेस आहे. काय केलं, दह्यातून वेगळं केलेलं पाणी घेतलं 2 लिटर, त्याच्यामध्ये मूग किंवा उडीद डाळ घेतली 250 ग्राम घातली, त्याला उकळविलं, काय केलं, हीट दिल्यावर अगदी मंद करून टाकला. त्याच्यामध्ये काय टाकलं, लवण टाकलं, जिरक, निंबू स्वरस, विलायची लवण, जायफळ, केशर, सुगंधी द्रव्य मिश्रण करून घेतले. त्यानंतर काय केलं आपण, त्याचं मंथन करावं लागतं, वापरावं लागतं. मंथन करून त्याला वापरायचं. त्याचे गुण काय बाबा, कफकारक आहे, म्हणजे काय, कफ वाढवणार आहे, बलदायक आहे, बल देणार आहे, स्निग्ध आहे, वातनाशक आहे. ओके, पुन्हा नंतर पाहूया 7वी शाडव कल्पना. शाडव कल्पना म्हणजे काय हो, आम्लद्रव्य काय करायचे, कच्ची कैरी. आम्लद्रव्य कोणती घ्यायची, कच्ची कैरी घ्यायची, डाळिंब घ्यायचं किंवा कपित्त घ्यायचं. घेतलं, त्याच्यामध्ये काय टाकायचं, मधुर द्रव्य, गुळ म्हणजे गुळ टाकायचं, शर्करा टाकायची म्हणजे साखर व प्रक्षेप द्रव्य टाकायचे. हे म्हणजे हेच शाडव म्हणजे काय, किती सोपे पहा. आम्लद्रव्य घेतली, आम्लद्रव्य कोणती घ्यायची, कच्ची कैरी, डाळिंब, कपित्त आणि त्याच्यामध्ये काय, मधुर द्रव्य म्हणजे काय, गूळ, साखर, हे सगळे प्रक्षेपद्रव्य म्हणून ती शाडव कल्पना तयार झाली की नाही. किती सोपं आहे पहा. नंतर पाहू आपण निर्माणविधी. रसशास्त्र इंटरेस्ट न केलं तर खूप सोपं आहे, जर अवघड मानलं तर खूप अवघड आहे मित्रांनो. निर्माणविधी पहा. निर्माणविधी काय, त्याची कच्ची कैरी 3 ते 6 तुकडे पात्रात घेतले. काय केलं, एक पात्र घेतलं, एका पात्रामध्ये 3 ते 6 तुकडे कैरी घेतली. कैरीचे 3 ते 6 तुकडे घेतले. पुन्हा वजनाने गुळ म्हणजे गुळ घेतलं, त्याच्यामध्ये चतुर्गुण, त्याच्यामध्ये जल घेतलं म्हणजे पाणी घेतलं आणि हीट दिली त्याला. काय घेतलं, 3-4-6 तुकडे घेतले पात्रामध्ये. त्याने वजनाने त्याच्यामध्ये गुळ टाकलं, चतुर्गुण त्याच्यामध्ये पाणी टाकलं, 4 गुण पाणी टाकलं. त्याच्यानंतर त्याला हीट दिली. पाक झाल्यावर अगदी बंद करून टाकायचा. टाकला. पुन्हा नंतर तीळ तेल, शुंठी चूर्ण त्याच्यामध्ये टाकायचं आणि झाकण लावून टाकायचं. भरणीत जमा करून घ्यायचा. तुम्ही हे खाल्लेलीच असेल लोणचं. हे लोणचं सारखं प्रकार नाही आहे, पण ह्याच्यामध्ये काय, गूळ वगैरे घातलंय, पाणी टाकलं, अग्नी बंद करून द्यायचा आणि काय करायचं, तीळ तेल टाकायचं, शुंठी चूर्ण वगैरे टाकायचं, झाकण भरणी जमा करून द्यायचं. संपलं. पुन्हा नंतर आपण गुण बघूया. रुचिकारक आहे, लघु विपाकी आहे, वातपित्त कफ शामक आहे, लघु आहे, बृहन आहे, वृक्ष आहे, हृदयाला हितकर आहे आणि मूर्छा. पुन्हा नंतर महत्त्वाचा पॉईंट आहे, रिसर्च अपडेट पण कधी पथ्यकल्पनाची विचारली जाते. रिसर्च अपडेट, युष अँड यवागू कंटेन्स राईस, म्हणजे आपण जे भात वगैरे हे करतो, युष आणि यवागूमध्ये आपण पाहिलं, मंडप, पेय, विलेपी वगैरे, युष किंवा यवागू कंटेन्स काय, हे भात म्हणजे राईस, हे काय करतं, बूस्ट इम्युनिटीला चांगलं आहे, म्हणजे इम्युनिटी बूस्ट करतं बाबा. प्रोव्हाइडिंग न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं. फूड सॅटिस्फॅक्शन म्हणजे आपण अन्न रुचिकर, म्हणजे अन्न
आपल्याला खायला रुचिकर आहे तो. पुन्हा नंतर काय हेल्थ बेनिफिट्स वाढवतं, डायजेस्टिव्ह आहे, स्टिम्युलेटेड बायो इन्हान्सर आहे तो, अँटी डायबेटिक आहे, अँटीऑक्सिडंट आहे, अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. किती सोपं आहे पहा रिसर्च अपडेटमध्ये. पुन्हा काय केलं मार्केट सर्वेमध्ये पाहूया. डायटरी सप्लिमेंट आपण करतो, जे सप्लिमेंट करतो डायटरी वगैरे सप्लिमेंट, डाएट वगैरे हे करतो, न्यूट्रिशन वगैरे घेतो, ते डायटरी सप्लिमेंट करता काय मेनी फॅक्टर्स हे करतात. पुन्हा टॅबलेट, त्याचे कॅप्सूल, सॉफ्ट जेल्स, कॉप्स, पावडर्स, हनीज वगैरे हे करतो आपण मार्केट सर्वेमधून. आपण जे टॅबलेट वगैरे कॅप्सूल वगैरे देतो ते. पुन्हा नंतर काय डायटरी टाईप्स आहे. पुन्हा नंतर फॉर्ममध्ये टॅबलेट बनवतो, कॅप्सूल वगैरे न्यूट्रिशन म्हणून. पुन्हा नंतर फंक्शन काय रिज्युएंटेक्स आहे. पुन्हा नंतर हेल्थ ॲप्लिकेशन वगैरे. मित्रांनो, इथं आपली पथ्यकल्पना संपलेली आहे. होप तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तरी तुम्हाला पथ्यकल्पना समजली असेल. खूप महत्त्वाची कल्पना आहे. पेपरमध्ये विचारली जाऊ शकते, LAQ, SAQ किंवा MCQला विचारली जाऊ शकते. त्यामुळं हे सगळे नोट्स मी तुम्हाला प्रोव्हाइड करून देईल ग्रुपला. तर तुम्ही चांगल्यापैकी वाचून घ्या. आपण इथंच थांबूया. थँक्यू. मित्रांनो, मी ब्ल्यू प्रिंटनुसार मी सगळे पॉईंट कवर केलेले आहेत. एक पण पॉईंट सोडलेला नाही आहे. मी नोट्स प्रोव्हाइड करून देईल ग्रुपला. आय होप तुम्हाला चांगल्या प्रकारे हे समजली असेल पथ्यकल्पना. थँक्यू.